नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे राकेश बघा कसा वेश करून आलाय. तो वॉर्डबॉयचा वेश करतोय, दाढी बिडी लावतोय, इथे चष्मा लावतोय. आणि मग त्याच्यानंतर तो काय म्हणतोय बघा, चष्मा तर त्याने असा लावला नाही ना, की बघा तो एखाद्यांना त्या वॉर्डबॉय सारखाच दिसतोय, कसा असेल तसं. आणि तो फोटो, तो आपला फोटो बघतो की व्यवस्थित आहे का नाही ते सगळं. चला, आता कुणी ओळखणार नाही असा आवाज वगैरे वेगळा बदलतोय आपला. आणि मग त्याच्यानंतर मास्क लावतो तोंडावर आणि तिकडनं निघून जातोय, तो बाहेर पडतोय. चला सासरे बुवांना भेटून येऊया असं म्हणतोय तो. आणि अरे हो, पण माझ्या बावळट बायकोचा काहीतरी उपयोग करून घेतो असं म्हणत तो बाहेर पडलाय तिकडनं. तर प्रेक्षकांना इकडे ईश्वरीना दरवाजाजवळ उभी आहे, तर आई तिथे बसूनच राहिल्यात अजून. आणि प्रेक्षकांना आता तिथे पाय वाकडे वाकडे करत राकेशनं एंट्री घेतलेली आहे. राकेश बघा कसा ईश्वरीकडे बघत राहिलाय ते. आणि राकेशची तेवढ्यात नजर इकडे ईश्वरीच्या आईवर पण पडते. त्या दोघींना तिथेच असं उभं राहिलेलं बघून आता हा पुढे कसा प्लॅन करणार किंवा काय करणार ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर तो तिथे जाऊन आधी आपला ट्रे वगैरे ठेवतो आणि मग ना प्रेक्षकांना इकडे हळूच बागेवरून बघतोय ईश्वरीकडे. तर आता पुढे तो काय करतोय, त्याची चाल काय होणार आहे ते बघाच तुम्ही. ईश्वरीला दरवाजाजवळ उभं राहिलेलं बघून त्याला तिथे जाणं अवघड झालंय. तर प्रेक्षकांना आता नर्स आलेली आहे बाहेर, ती एकदम बाबा असं म्हणते आणि त्या नर्सना असे डोळे म्हणजे नाही असं म्हणून सांगते. आणि त्यामुळे ईश्वरी परत अशी शॉक होते आणि मग आईकडे जाते. एकदम आई पण रडते, अजून काहीच सुधारणा नाही म्हटल्यावर आई इथून ना देवाकडे जाते, तिकडे म्हणजे अशी समोर जाते इथे. तर ईश्वरी आईची समजूत काढायला बाहेर पडते, त्यामुळे राकेशला ना तेवढ्यामध्ये आत जायची संधी मिळते. बघूया आता राकेश या संधीचं सोनं कसं करतोय ते. ईश्वरीच्या आईला इकडे ईश्वरी समजावते, धीर देते, बाबा होतील का बरे असं म्हणून दोघी जण इथे रडतायत. तर राकेशचं लक्ष त्या दोघींकडेच आहे. या दोघींचं त्याच्याकडे लक्ष नसलेलं बघून ना तो हळूच तिथे काय करतो, आयसीयू जवळ जाऊन उभा राहतोय तो. आणि इकडे ना बघतोय फक्त आयसीयूच्या खिडकीतून, त्या काचेतून बाबांना दरवाजातनं. आणि एक नजर ना इकडे ईश्वरीकडे पण टाकतो. आणि मग प्रेक्षकांना आता सरळ तो दरवाजा ढकलून ना आतमध्ये जातोय. तर बाबा तिथे असे असे म्हणजे सुन्न सगळं इक्विपमेंट चालू आहेत, उपचार चालू आहेत त्यांच्यावर. आणि मग प्रेक्षकांना आता काय करणार हा राकेश ते बघूया. तर राकेश जाऊन गडबडीने आधी तिथे त्या टेबलवर बसतो, त्यांच्याकडे बघतो, चष्मा वगैरे काढतो, मास्क पण काढतोय बरं का. आणि मग तो कसा बघतोय बघा त्या ईश्वरीच्या बाबांकडे. काय संजयजी तुम्ही पण असं म्हणायला चालू करतो, एवढी मेहनत घेऊन एवढ्या कष्टाने तुमचा ऍक्सिडेंट केला, तरी पण तुम्ही अजून जिवंतच असं राकेशकडे म्हणतोय त्यांना. आणि मग म्हणतो नाही नाही नाही, असं होणं हे चालणार नाही, हे बरोबर नाही असं म्हणतो तो. आणि म्हणतो तुम्हाला मरावं लागेलच, अहो नाहीतर माझं सगळा खेळ निघून म्हणजे सगळं अवघड होईल ना माझं सगळं. कारण माझ्या होणाऱ्या तुमच्या होणाऱ्या जावयाच्या सुखासाठी तुम्हाला मरावं लागेल असं तो सारखं म्हणतो इथे. आणि मग प्रेक्षकांनो काय करता येईल बरं हा विचार चाललाय त्याच्या मनामध्ये. आणि तेवढ्यात ना त्याचं लक्ष जातं त्या ऑक्सिजनच्या पाईपकडे. हा, गळा दाबू का तुमचा असं विचारतो तो. आधी गळा दाबायला जातो, पण नंतर एकदम म्हणतो की नाही नाही, नको नको, गळा तर दाबायला नको, चाकू वगैरे पण नको, रक्त आवडत नाही ना मला. आणि मग त्याचं लक्ष जातं त्या मशीन्सकडे आणि म्हणतो मशीन्स बंद केलं तर. आणि मग एकदम त्याचं लक्ष जातं ऑक्सिजन सिलेंडरकडे. आणि मग त्याच्या डोळ्यात जी काही चमक आले ना, काय डेंजर माणूस आहे प्रेक्षकांनो हा. तर तो काय करतो बघा राकेश, एकदा बाबांकडे आणि एकदा त्या ऑक्सिजन सिलेंडरच्या इकडे बघतो, पाईपकडे वगैरे असं. आणि म्हणतो हा. आणि मग तो काय करतो, तो पाईपचा जो नॉब आहे ना तो असा फिरवतो, आधी इकडे तिकडे कोण येतंय का नाही याची सगळी बघतो तो, निरीक्षण करतो. मशीन्सकडे एकदा बघतो आणि मग तो ऑक्सिजन सिलेंडरचा नॉब आहे तो फिरवून टाकतो, म्हणजे तो बंद करून टाकतो. आणि त्याच्यामुळे ना इकडे त्यांना श्वास घ्यायला आता त्रास होतोय. प्रेक्षकांनो खरंच म्हणजे ईश्वरीचे बाबा या ऍक्सिडेंट मधून वाचतील का किंवा काय होईल ते बघत राहूया. तर वा 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 असं सगळं चाललंय नॉब आवळल्यानंतर. आणि म्हणतो चला बाय बाय सासरे बुवा असं पण म्हणतो राकेश. आणि मग तिकडनं निघून जाता येतो. छान होऊ देत तुमचा शेवटचा प्रवास, तुमच्या पिंडाला कावळा शिवडा, ही गॅरंटी माझी वगैरे असं तो म्हणतो इकडे. इतकं वाईट आणि इतकं बाद घाणेरडं बोलतोय आणि येतो मी वगैरे असं म्हणतो. आणि प्रेक्षकांना बघूया आता पुढे काय करतोय तो. आणि जाता जाता म्हणतो आमच्या लग्नात नसाल ना तुम्ही आशीर्वाद द्यायला वगैरे, आणि आशीर्वाद घेतो तुमचे असं म्हणतो. आणि नमस्कार करतो आधीच तिथे. आणि आता नमस्कार करू, अगदी डोकं बिकं टेकून नमस्कार करतो. आशीर्वाद असू द्या सासरे बुवा असं म्हणतोय त्यांच्याकडे बघून. इकडे आता त्यांना हळूहळू त्रास होतोय हे श्वास घ्यायला. परत आपला मास्क जो काही आहे तो सगळा असा चढवतो, चष्मा चढवतो आपल्या तोंडावरती.
आणि हॅपी जर्नी असं म्हणत तिकडनं निघून जातोय. तर बाबा बिचारे इकडे श्वास घ्यायला त्यांना अजूनही त्रास होतोय. पण इकडे अजून ईश्वरी आणि आई अजून त्याच पोझिशन मध्ये आहेत बरं का. अजून सुद्धा ईश्वरीची आई रडते आणि ईश्वरी त्यांना सावरते. आणि आता प्रेक्षकांना राकेश त्या दोघींकडे येऊन परत तिकडनं बघतोय. राकेश निघून गेलाय तिकडनं आणि तेवढ्यातच बघा प्रेक्षकांनो पुढे कसा ट्विस्ट येतोय तो. तर ती जी नर्स आहे ना ती परत तेवढ्यातच इकडे आतमध्ये जातीये चेकअपसाठी. आणि आता पुढे बघा काय घडणार आहे ते. त्या नर्सचं एकदा त्या मशीन्सकडे आणि एकदा ह्यांच्याकडे बाबांकडे लक्ष जातं आणि नर्स सुद्धा घाबरल्यासारखे होते. जरा तिला एकदम कळतं की काहीतरी चुकीचं घडतं इथे. आणि ती पॅनिक होते आणि एकदम ना डॉक्टर डॉक्टर अशा हाका मारते. डॉक्टर लवकर या असं सांगते आणि डॉक्टरना बाहेर जाऊन बोलवून घेते. तर प्रेक्षकांना आता डॉक्टरांच्या पाठोपाठ ना इकडे आई आणि ईश्वरी पण जातात काय झालं बघायला. तर प्रेक्षकांना दरवाजात ईश्वरी आणि आई बघतायत. तर डॉक्टर असे म्हणजे एकदम इशू काय झालंय असं ईश्वरीची आई विचारते ईश्वरीला. तर बाबा तिथे असे झोपलेले आहेत शांत. डॉक्टर डॉक्टर आले असं म्हणून ईश्वरी सांगते. आता सिस्टर्स त्या डॉक्टरना घेऊन आतमध्ये गेल्यात. ईश्वरी आईला सांगते की थांब म्हणून आणि ती एकदम आतमध्ये जाते डॉक्टरांच्या पाठोपाठ. पण पेशंट तपासत असताना डॉक्टरांचं लक्ष जातं की ईश्वरी आली तिथे. आणि मग ते डॉक्टरना ईश्वरीला विचारतात की तुम्ही इथे काय करताय असं म्हणून. आणि मग ईश्वरीला ते बाहेर पाठवून देतात आणि त्यांची ट्रीटमेंट जी काही आहे ती पुढे चालू करतात. मिस तुम्ही बाहेर जावा असं सांगतात. तर तुम्ही बाहेर थांबा. तर ईश्वरी हो हो असं घाबरत घाबरत ना एकदम रडत रडत बाहेर जाते इकडे. आणि प्रेक्षकांनो इशू इशू काय आहे बाबांची तब्येत कशी आहे असं आई विचारते. तर ईश्वरी आईला सांगते आई बाबांची तब्येत फारशी बरी नाहीये ग असं म्हणते. आणि मग रडतात. आई विचारतात इशू काय बोलतेस तू हे. आणि मग दोघी परत एकमेकींना अशी घट्ट मिठी मारून इकडे रडायला लागतात. तर डॉक्टर विचारतात त्यांचा ऑक्सिजन सप्लाय कोणी बंद केला. तर ती सिस्टर सांगते की नाही सर चालूच होतं ते. आणि मग प्रेक्षकांना त्यांचा ऑक्सिजन सप्लाय इकडे परत सुरू केला जातो. चला हे सुद्धा राकेशला केलेलं कृत्य आहे त्यामुळे ते फेल गेलेलं आहे. प्लॅन फेल गेलाय राकेशचा. बाबांची तब्येत परत इकडे आता म्हणजे तपासतायत डोळे वगैरे. आणि मग डॉक्टर म्हणतात यांचा ऑक्सिजन सप्लाय कोणीतरी बंद केला होता. हा हलगर्जीपणा चालणार नाही असं म्हणून सांगतात. तर सिस्टर म्हणतात सॉरी डॉक्टर आम्ही काळजी घेतो असं त्या सांगतात. आणि प्रेक्षकांना आता डॉक्टर तिकडनं बाहेर पडलेत. आता पुढे काय घडणार बघत राहूया. राकेशचा प्लॅन फेल गेलेला आहे. तर आता प्रेक्षकांना इकडे डॉक्टर बाहेर आल्यानंतर डॉक्टर काय झालं असं ईश्वरीची आई आणि ईश्वरी विचारतात. तर डॉक्टर सांगतात त्यांची ऑक्सिजनची लेवल कमी झाली होती पण आता ते व्यवस्थित आहेत असं म्हणून सांगतात. ठीक आहे काळजी करू नका बरे होतील ते असा म्हणजे असं सांगतात. आणि डॉक्टर तिकडनं बाहेर पडतात. तर प्रेक्षकांना ईश्वरीची आई आणि ईश्वरी परत त्या केबिन कडे म्हणजे दरवाजाकडे जाऊन ना तिथे खिडकीतून ईश्वरीच्या बाबांना असं बघतायत. खूपच इमोशनल सीन आहे. हे लवकरात लवकर प्रकरण संपवलं पाहिजे बा. लवकरात लवकर इकडे ना ईश्वरीच्या बाबांना बरं वाटलं पाहिजे अशी आपण प्रार्थना करूया. तर इकडे चिंटू आणि अंजली दोघं जण बसलेत. अंजली म्हणते अर्णवला मला ना खूप गिल्टी वाटते चिंटू माझी तब्येत इतकी नाजूक आहे घरात सगळ्यांनाच माझ्या तब्येतीचं टेन्शन आहे. तर चिंटू म्हणजे अर्णव म्हणतोय ताई तू वेडी आहेस का असं विचारतोय तो. अगं काही झालेलं नाहीये तुला तुझे ब्लड रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आहेत. थोडस म्हणजे इट्स ओके जे काही आहेत. आणि हे बघ तू काही जास्त टेन्शन घेऊ नकोस काळजी करू नकोस कळलं तुला. आणि हे बघ तू आणि तुझ्या बाळाची काळजी घ्या असं अर्णव सांगतो. बाकी कोणाची काळजी करू नकोस तू ऑल राईट असं वगैरे म्हणतो. तर प्रेक्षकांना इकडे अंजली म्हणते तसं नाही रे चिंटू सगळ्यांना माझ्या तब्येतीमुळे माझ्या मागे पुढे करत बसावं लागतं. तुला पण बघ माझ्या तब्येतीचं किती टेन्शन असतं. मला कळतच नाहीये हल्ली मला काय होतंय ते. मध्येच गरगरल्यासारखं होतं मध्येच थकवा येतो मध्येच. खरं तर आता तसं काही टेन्शनच नाहीये. तर लगेच अर्णव म्हणतो ताई तू लगेच तुझी औषधं वेळेवर घेतेस का. तर अंजली सांगते की हो अरे मी माझी सगळी औषधं वेळेवर घेते. तर अर्णव म्हणतो ठीक आहे काळजी करू नको सगळं व्यवस्थित होणार आहे. तरी पण अंजलीनं अशी तोंड पाडून बसले प्रेक्षकांनो. तर अर्णव तिला म्हणतो मी ना आता एक काम करतो तू ना लहानपणी गोष्ट सांगायचीस मला तीच तुला मी परत सांगतो. तर अंजलीकडे हसते तशीच. आणि मग अर्णव तिच्याकडे बघून म्हणतो की लहानपणी फुटबॉल खेळताना माझ्या ढोपराला लागलं होतं ढोपर फुटला होता माझा. मी रडत होतो की आता ही जखम कधीच बरी होणार नाही असं मला वाटत होतं त्यावेळेला. तू काय मला म्हणाली होतीस तेव्हा आधी मन बरं होऊ देत मग जखम बरी होईल वगैरे असं. आणि मी रडता रडता मन कुठे हे शोधायला लागलो होतो असं इकडे तो म्हणतोय. आणि मग अंजली म्हणते वेड्या असतो ना आपण लहानपणी
लहानपणी कशाला, आता पण वेडेच असतो असं म्हणते. तर अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, आणि मी वेड आहे. तर अंजली म्हणते की हो तू वेड आहेस, आणि मग तुझा भाऊ वेडू असं म्हणून लगेच ना दोघं हसतात. इकडे अर्णवने अंजलीचा मूड जरा असा चेंज केलाय. तर झालं का असं विचारतो आणि म्हणतो आराम कर आता. आणि इकडे प्रेक्षकांनो तो धीर देतोय अंजलीला. तर प्रेक्षकांनो इकडे आकाशना दादा दादा असं म्हणत त्याच्या रूम मध्ये गेलाय. तर दादा तिथे रूम मध्ये नाहीये. दादा दादा तू कुठे आहेस वगैरे असं चाललंय त्याचं. आणि प्रेक्षकांनो ना आता दादाला फोन लावतोय बरं का. बघा घरातल्या घरात फोन लावायची वेळ आली. आता इकडे ना दादाचा फोन लावलाय आकाशने. तर इकडे अर्णव म्हणतो हा आकाश बोल. तर अरे दादा तू कुठे आहेस, तुला किती मी फोन केले, आणि मग त्याच्यात तुझा फोन बिझी होता आणि नंतर कॉलबॅक पण नाही केला. असं अर्णव म्हणतो अरे मी पण तुला फोन केले होते पण तुझा फोन ना आउट ऑफ कव्हरेज एरिया होता. बोल काय झालं, एवढं का फोन करत होतास. तर ईश्वरीच्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला हे सांगत असताना तिकडे ना वल्लरीनं ऐकलंय बरं का. आणि इकडे अर्णव जोरात ओरडतोय आणि विचारतोय व्हॉट असं म्हणतोय. आणि मी सिंदूरच्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला असं म्हणतो. आणि इकडे वल्लरीचा चेहरा पण बघा कसा शॉक झाल्यासारखा झालाय. तर इकडे अर्णव विचारतो अरे कुठे झाला, काय झालं, कधी काय झालं, काय कळलं काय. तर आकाश त्याला सांगतो की लिंक रोड वरून एक कार त्यांना उडवून गेली, सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, ते आयसीयू मध्ये आहेत, डोक्याला त्यांच्या जबर मार लागलाय वगैरे, आणि इज व्हेरी क्रिटिकल. ऍक्च्युली नम्रताचा कॉल आला होता हे सगळं तो सांगतो इकडे. आणि मग प्रेक्षकांना ना इकडे वल्लरी मनातल्या मनात काय म्हणते बघा, अरे देवा ही तर मोठी गडबडच झाली असं वल्लरीकडे म्हणते. ईश्वरीच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय म्हणजे आता तिला सहानुभूती मिळणार अर्णवची, आणि म्हणजे चांगला दुरावा आलाय दोघांमध्ये, तर आता लगेच जवळीक निर्माण होईल असं वल्लरी म्हणते. आणि काय बरं करता येईल हे सगळं थांबवण्यासाठी असा तिची त्या मनामध्ये विचार करते. तर अर्णव इकडे म्हणतोय मी सिंदूरवर चिडलो होतो पण ती एवढ्या मोठ्या ट्रॉमा मधून जात असेल, इतक्या ट्रॉमॅटिक कंडिशन फेस करते, आणि मी काय करत होतो पण तिनं मला सांगितलं का नाही. तर लगेच अंजली विचारते काय रे काय झालं, चिंटू अरे बोल ना चिंटू काय झालं असं म्हणते. तर लगेच काय झालं, ईश्वरीच्या बाबांना ऍक्सिडेंट झाले काय, कुठे आहेत ते, बरे आहेत का, सगळ्या प्रश्न अंजली विचारते. तर अर्णव सांगतोय मी सिंदूरच्या बाबांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय, ते सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, ते खूप क्रिटिकल आहेत, बिचारी इतकी ती टेन्शन मध्ये असेल, सगळं एकटीच फेस करत असणार का ती. तर प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी इकडे डॉक्टरना विचारते डॉक्टर बाबांची तब्येत कशी आहे. डॉक्टर सांगताय ते ट्रीटमेंटला ते प्रतिसाद देत नाहीये, त्यामुळे मी लाईन ऑफ ट्रीटमेंट करतोय काय असेल ती. बरं ईश्वरी म्हणते की बरं, तर मग ही ट्रीटमेंट खूप एक्सपेन्सिव्ह आहे, तुमचे कोणी काका भाऊ असतील त्यांना बोलवा, तर मी त्यांच्याशी बोलतो. तर ईश्वरी म्हणते की नाही इथे कोणी नाहीये, तुम्ही मला सांगा माझ्याशीच बोला. तर ती ट्रीटमेंट काही लाखांमध्ये असं डॉक्टर सांगतात, त्यातले काही पैसे तुम्हाला ट्रीटमेंट सुरू व्हायच्या आधी भरावे लागतील, त्याचे एस्टिमेट तुम्हाला रिसेप्शनवर मिळेल असं सगळं डॉक्टर सांगतात. तुम्ही पैशांची तयारी करा आणि म्हणजे मग नंतर ट्रीटमेंटमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तर ईश्वरी म्हणते की हो मी करते व्यवस्था सगळी, आणि म्हणजे फक्त ना माझे बाबा लवकरात लवकर बरे व्हायला हवेत डॉक्टर. तर डॉक्टर हसतात तिच्याकडे बघून. ईश्वरी म्हणते मी करते पैशांचा इंतजाम, आणि डॉक्टर तिकडनं आता बाहेर पडतात. तर प्रेक्षकांना आता बघा ईश्वरीवर किती असं म्हटलं, म्हणजे सगळं सावरायचं आहे आणि ती तोच विचार करते आता, आणि रडत तिला असं टेन्शन पण आलंय. आणि ते सगळं आठवतंय की डॉक्टर सांगतात की ट्रीटमेंट काही लाखांमध्ये आहे, ट्रीटमेंट त्यातले पैसे तुम्हाला आधी भरायचे, त्यातलं एस्टिमेट तुम्हाला रिसेप्शनवर मिळेल वगैरे, तुम्ही पैशांची तयारी करा म्हणजे नंतर ट्रीटमेंटमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. ही सगळी वाक्यांना परत इकडे ईश्वरीला आठवत आहेत. तर प्रेक्षकांना इकडे ना आकाश परत कुणाशी तरी बोलत असतो फोनवर, हॅलो नम्रता असं म्हणतो तो फोनवर, आणि मग जे काही आहे बोलणं ते इथे सायलेंटमध्ये दाखवलंय, पण वल्लरी त्यांचं बोलणं ना इकडे ऐकते पाठीमागून. आणि मग प्रेक्षकांना ऑलराईट असं म्हणतो इकडे आकाश ठीक आहे बाय असं वगैरे ठेवतं. आणि वल्लरीना आकाशच्या जवळ येते आता आणि म्हणते काय रे आकाश, ही नम्रता म्हणजे त्या ईश्वरीची बहीणच का. तर इकडे आकाश म्हणतो की हो. तर वल्लरी विचारते तिने तुला का फोन केला होता. तर आकाश सांगतो अगं मॉम तिच्या बाबांचा ऍक्सिडेंट झालाय, तिला टेन्शन मध्ये जे सुचलंय ते तिने केलं, बिग डील असं विचारतो. तर वल्लरी म्हणते अच्छा 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 अच्छा, म्हणजे टेन्शन आल्यावर पहिला कॉल तुला करावासा वाटणं, म्हणजे इतकी तुमच्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झालीये का. मला हे चालणार नाही आकाश असं सांगते वल्लरी, अगदी डोळे बिळे मोठे करून, हात बीत मोठे करून. आता आकाश याच्यावर काय उत्तर देणार किंवा काय परिस्थिती आणि पुढे येणार, आता या दोघांचं नातं चालू व्हायच्या आधीच बंद पडतं का काय देव जाणे, बघूया. तर इकडे ईश्वरी ना अशी सुन्न होऊन अशी रिसेप्शन कडे जायला निघते हळूहळू अशी चालत, आणि तिलाच कावरी भवरीच झाली ती एकदम. आणि तेवढ्यात प्रेक्षकांना तिचं जे काही चालणं आहे, जो काही स्पीड आहे त्या अगदी हळूहळू विचार करत 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 अशी चालते. आणि एकदम ती नाही ते चालता चालता बाकड्यावर बसेन, तिच्या मनामध्ये विचार चाललाय की एवढे पैसे आणि आता कुठून आणायचे, ते कुठून आणणार आहे मी एवढे पैसे, कसं करणार आहे मी हे सगळं वगैरे असा प्रश्न तिला
बंगला पडला इथे आणि त्यामुळे ती ना अशी खूपच अशी पॅनिक होते एकदम आणि रडतीये ती आणि तिला कळतच नाहीये, सुचत नाहीये की कुठून पैसे आणायचे, काय करायचंय ते आणि डोक्याला हात ठेवून अशी ना नुसती तिला रडायला येते. ती अशी एकदम ना प्रचंड हेल्पलेस झाल्यासारखं फीलिंग आहे आणि तेवढ्यात ना तिला आवाज येतोय मिस इंदोर असा आणि मग ती चमकून बघते. तिला वाटतंय अर्णव तिथे आलाय असं आणि ती धावत धावत ना अशी अर्णवला बघते आधी डोळे उघडून आणि शॉक होते ती. अर्णव तिथे आला हे तिला कळतंय. ती अर्णवच्या जाऊन ना जवळ अशी मिठीत जाऊन रडते. खूप मोकळी होते ती, कारण हक्काचा माणूस आल्यावर कसं माणूस रिकामं होतं मन भरून, तसं ती एकदम जाऊन रडते त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून. सर, सर असं म्हणते ती नुसतंच. आधी तिला काय बोलायचं ते सुचतच नाही. तर अर्णव म्हणतो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मिस इंदोर. मला माहिती आहे मला इथे यायला खूप उशीर झाला, पण मला जसं कळलं ना तसं मी लगेच निघून आलो असं तो सांगतो इथे. आणि ईश्वरी परत म्हणजे प्रचंड परत रडते अशी एकदम हे सगळं ऐकून आणि परत एकदा ती अशी मिठी मारून रडते त्याला. अर्णव तिला धीर द्यायचा का नाही असा एकदम विचार करतो आणि मग शेवटी धीर देतो तिला आणि हे बघ शांत हो, शांत हो वगैरे असं सांगतोय तो. तिला सांगतोय अर्णव, मी सिंदूर तू एकटी नाहीयेस, तू शांत हो, मी आहे तुझ्यासोबत वगैरे असं म्हणतोय तो तिला. आणि किती समजावतोय बघा तो, मी आहे ना तुझ्यासोबत असं म्हणतो. तुझा बेस्ट फ्रेंड तुझ्या सोबत आहे असं म्हणतो तो. तर ईश्वरी पण मान डोलावते आणि म्हणतो, तुला कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये मी असं तुला कधीच एकटं सोडून जाणार नाही असं सांगतो अर्णव इथे. तुझा भडकुचन तुला कधीच सोडून जाणार नाही असं म्हणतो. डोंट लूज होप्स, तू होप सोडू नकोस असं म्हणतो. तर ईश्वरी पण लगेच हो हो असं म्हणते. अर्णव म्हणतो, ओके ओके, हे बघ रडू नकोस म्हणून तिचे डोळे वगैरे पुसतोय तो अगदी. आणि मग प्रेक्षकांना इकडे ईश्वरी पण रडायची जरा थांबते आणि हे बघ अजून रडलीस ना बास, आता अजून रडलीस ना तर हॉस्पिटलमध्ये पूर येईल असं वगैरे अर्णव बोलतं. आणि तेवढ्याशा बोलल्याने सुद्धा ईश्वरीला इथे बरं वाटते बरं का प्रेक्षकांनो. आणि ती आपले डोळे वगैरे पुसते. मिस इंदोर परत एकदा, म्हणजे ती रडतच असते, परत जर का तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं ना मी तर मी चिडेन हा तुझ्यावर असं म्हणतो. मग म्हणू नकोस भडकुचन भडकला म्हणू नकोस असं म्हणत ना थोडाफार हसवायचा प्रयत्न करतो इथे. आणि मग तिच्या हातामध्ये हात देतो सरळ आणि मग ना ते अश्रू असं काहीतरी ते असं म्हणजे वेगळंच काहीतरी करतो. हे मी काय केलं हे कळेल तुला असं विचारतोय तो. आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी पण मान डोलून विचारते की काय केलं असं म्हणून. तर अर्णव म्हणतो, तुझे सगळे प्रॉब्लेम्स जे काही आहेत, जे काही टेन्शन्स आहे तुझं, ते सगळ्यावर म्हणजे ते सगळं तुझ्यावरीच तुझी काळजी जी काही आहे त्या मी माझ्याकडे घेतल्या असं तो म्हणतोय. आणि ईश्वरीना त्याच्याकडे बघत राहिले. अर्णव म्हणतो, ऑनलाईन ट्रान्सफर केल्या माझ्याकडे असं समज तू असं म्हणतो. तर ईश्वरीना त्याच्याकडे बघून हसते बरं का प्रेक्षकांनो. आणि अर्णव सुद्धा इथे गोड हसतोय. आता तुला कसलंच टेन्शन घेण्याची गरज नाही, कसलीच तुला काळजी करायची गरज नाही असं तो म्हणतोय इथे. तर ईश्वरी सुद्धा मान डोलावते आणि हो असं म्हणते. तर प्रेक्षकांनो, हे तुझं स्माईल जे काही आहे ते हे स्माईल असंच राहू देत असं अर्णव तिला बघून म्हणतोय आता. आणि हे तुझं स्माईल बघून ना सगळे प्रॉब्लेम्स असे ना पळून गेले पाहिजेत, लांब गेले पाहिजेत असं अर्णव म्हणतो ईश्वरीला. आणि ईश्वरी सुद्धा इकडे हसतीये प्रेक्षकांनो. तर हो सर असं म्हणते ती त्याला आणि म्हणते, मी नक्की कोशिश करेन असं म्हणते. तर अर्णव सुद्धा तिच्याकडे बघून इकडे हसतो. ईश्वरीने तेवढ्यातल्या तेवढ्यात का होईना म्हणजे हिंमत परत गोळा केली असं म्हणायला हरकत नाही. खरंच आपल्या जवळची व्यक्ती, आपला मित्र, आपली मैत्रीण आल्यानंतर कसं आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, म्हणजे तेवढी ताकद मिळते ना आपल्याला. पण ईश्वरीला जेव्हा भानावर येते ती आणि तेव्हा तिला कळतं की ती एकटीच आहे, अर्णव तिच्या बरोबर नाहीये. हे कळल्यानंतर पण तिला परत तेवढाच त्रास होतो प्रेक्षकांनो. म्हणजे तुम्ही आलाच नाही तिथे असं म्हणत ना परत ईश्वरी रडायला लागते. आणि प्रेक्षकांना आता पुढे काय घडणार, ईश्वरी आणि अर्णव मध्ये जो दुरावा आलाय तो कधी संपणार का वाढतच जाणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळतील. तोपर्यंत ना प्रेक्षकांनो, आत्या आणि नम्रता आल्या तिथे. त्या विचारतात, अगं ईश्वरी काय झालं तुला, हे बघ तू आणि सुप्रिया दोघी जणी आता घरी जा, आम्ही दोघी इथे आहोत ना असं आत्या सांगत असतात. तर ईश्वरी म्हणते नाही म्हणून. तर आत्या म्हणतात, अगं तू असं काय करतेस, बघ जरा स्वतःकडे, काय हालत करून घेतलीस तू स्वतःची वगैरे असं म्हणतात. आणि सुप्रिया सुद्धा इथे जर का थांबली ना तर आणखीन परेशान होईल ती. नम्रता सुद्धा तिच्याकडे बघते, तुम्ही दोघी सुद्धा घरी जा आणि आराम करा, आम्ही दोघी इथे आहोत. तर नम्रता पण म्हणते, हो अगं इशू ऐक. तर ईश्वरी म्हणत असते, आत्या अगं, पण आत्या म्हणते इशू अगं. तर ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे जाते मी, पण मला सारखं कळवत राहा. तर नम्रता आणि आत्या म्हणतात, इशू डोंट वरी, मी तुला कळवीन, तुला कॉल करत राहीन मी जे काही होईल ते. तर प्रेक्षकांना आता ईश्वरी तयार तरी झाली घरी जायला. आणि आता पुढे काय घडणार बघूया.
अर्णव म्हणतो इकडे आजीला, "अगं ताई, मला पटकन जायला हवं हॉस्पिटलमध्ये. मी सिंदूरला, माझी गरज आहे आणि त्या काकू पण त्या बिचाऱ्या एकट्याच आहेत. काय करणार आहेत तिकडे एकट्या?" पण अंजली म्हणते, "नाही नाही चिंटू, अगं ईश्वरीचे बाबा तुझ्याशी आता जे वागले ते बघता मला नाही वाटत की आता तू तिथे जायला हवं. म्हणजे बघ ना, त्यावरून आपल्या घरात किती गोष्टी झाल्या आणि हे खरं तर तू जाण्याची गरज आहे, पण आत्ता नको जाऊस," असं म्हणतो. तर अर्णव म्हणतो, "ताई, एवढी मोठी गोष्ट घडली आणि मी इथेच थांबू का?" तर अंजली म्हणते, "नाही, तू तिथे गेल्यानंतर ते काय रिॲक्ट करतील आपल्याला माहिती नाहीये." तर अर्णव म्हणतो, "या सगळ्या क्रायसिसमध्ये मी सिंदूर एकटी पडले. तिला माझी गरज आहे. तिला मॉरल सपोर्ट मला जायला हवं." तर अंजली म्हणते, "हो, तिला मॉरल सपोर्टची गरज असेल तर जाण्यात पॉईंट आहे ना चिंटू." तर अर्णव म्हणतो, "ताई, या सगळ्या गोष्टींचा विचार करत मी इथेच बसू का?" तर अंजली म्हणते, "तिला तुझी गरज असती तर तिने तुला फोन करून बोलवलं असतं की नाही?" तर अर्णव म्हणतो, "ताई, या सगळ्या टेन्शनमध्ये, गडबडीमध्ये तिच्या लक्षात आलं नसेल. मे बी तिचा फोन बंद झाला असेल, माझा फोन लागला नसेल. किती कारण आहेत या फोन न लागण्यामुळे. या या सगळ्या गोष्टींचा मी विचार करत बसू का? मी सिंदूरला, माझी गरज आहे आणि मला तिथे जायला हवं आणि मी जाणार आहे. दॅट्स फायनल," असं ओरडून सांगतो प्रेक्षकांना. तर ह्या दोघांचं बोलणं जे काही आहे ते राकेश ऐकतो इकडे. तर राकेश म्हणतो, "इकडे काहीही झालं तरी हा हॉस्पिटलमध्ये जाता कामा नाही," असं त्याच्या मनामध्ये येतंय. आता प्रेक्षकांनो, राकेश काय करणार अर्णवला हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून थांबवण्यासाठी? अर्णव सगळ्या वर मात करून पोहोचेल का हॉस्पिटलमध्ये? बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे उद्याच्या भागामध्ये इशू, "अगं, आपण पैशाची सोय कशी करणार आहोत?" असं इकडे आई विचारतात. तर इकडे राकेश ना आजीचे कान भरतोय, त्यामुळे आजी एक वेगळाच निर्णय घेते. आजी शपथ घालते अर्णवला उद्याच्या भागात हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी. नेमकं काय घडणार बघत राहूया. अर्णव आजीला काय प्रत्युत्तर देणार किंवा काय घडणार, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा तू ही रे माझा मित्र.